हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश वर्ड मीनिंग बघणार आहोत, जे की आपण रोज वापरतो आणि त्याचा वापर वाक्यामध्ये कसा करायचा हे सुद्धा बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजचा आपला पहिला वर्ड आहे नथिंग। नथिंग म्हणजे काहीही नाही। नथिंग, काहीही नाही। आय वॉन्ट नथिंग फ्रॉम यू। आय वॉन्ट नथिंग फ्रॉम यू। मला तुझ्याकडून काहीही नकोय। I want nothing from you. On. On म्हणजे च्या वर, एखाद्या वस्तूच्या वर। The glass is on the table. The glass is on the table. म्हणजे ग्लास टेबल वर आहे। तुम्हाला दुसरी वस्तू सांगायची असेल, समजा पेन इज ऑन द टेबल किंवा नोटबुक इज ऑन द टेबल, तर तिथं तुम्ही ऑन चा यूज करू शकता। नेक्स्ट वर्ड इज इन। इन म्हणजे च्या मध्ये। राधा लिव्स इन पुणे। राधा लिव्स इन पुणे म्हणजे राधा पुण्यात राहते। राधा लिव्स इन पुणे, राहण्यासाठी पण इनचा वापर केला जातो। कुठे राहते? इन पुणे, पुण्यामध्ये राहते। मिल्क इज इन द फ्रीज म्हणजे दूध फ्रीज मध्ये आहे। मिल्क इज इन द फ्रीज, दूध फ्रीज मध्ये आहे। नो वेअर म्हणजे कुठेही नाही। नो वेअर। यू आर गोइंग नो वेअर। यू आर गोइंग नोवेअर म्हणजे तू कुठेही जाणार नाहीयेस। यू आर गोइंग नोवेअर। नोबडी म्हणजे कुणीही नाही। नोबडी। नोबडी इज गोइंग फॉर द मूवी। नोबडी इज गोइंग फॉर द मूवी म्हणजे पिक्चर बघण्यासाठी कोणीही जाणार नाही। नोबडी इज गोइंग फॉर द मूवी, किंवा तुम्हाला म्हणायचं असेल पार्टीसाठी कोणीही जाणार नाही। नोबडी इज गोइंग फॉर द पार्टी। विदिन। विदिन म्हणजे च्या आत। जर तुम्हाला समजा वेळेविषयी सांगायचं असेल तर तिथं या वर्डचा तुम्ही यूज करू शकता। आय विल फिनिश माय होमवर्क विदिन 1 hour. आय विल फिनिश माय होमवर्क विदिन 1 hour म्हणजे मी 1 तासात माझा गृहपाठ पूर्ण करेन। आय विल फिनिश माय होमवर्क विदिन 1 hour किंवा तुम्हाला म्हणायचं असेल मी माझं काम 1 तासात पूर्ण करेन। आय विल फिनिश माय वर्क विदिन 1 hour. अंडर। अंडर म्हणजे च्या खाली, एखाद्या वस्तूच्या खाली। द कॅट इज अंडर द टेबल। द कॅट इज अंडर द टेबल म्हणजे मांजर टेबलाखाली आहे। द कॅट इज अंडर द टेबल। हिज ब्रदर वर्क्स अंडर मी। हिज ब्रदर वर्क्स अंडर मी म्हणजे त्याचा भाऊ माझ्या हाताखाली काम करतो। हिज ब्रदर वर्क्स अंडर मी। ऑलवेज। ऑलवेज म्हणजे नेहमी। ऑलवेज, नेहमी। यू ऑलवेज कम लेट। यू ऑलवेज कम लेट तू नेहमी उशिरा येतोस। यू ऑलवेज कम लेट किंवा तुम्हाला असं म्हणायचंय तू नेहमी खोटं बोलतोस। यू ऑलवेज लाय। यू ऑलवेज लाय। इनफ। इनफ म्हणजे पुरेसा। इनफ, पुरेसा। आय हॅव इनफ मनी। आय हॅव इनफ मनी म्हणजे माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत। आय हॅव इनफ मनी। देअर वॉजंट इनफ फूड फॉर ऑल। हे जे वॉजंट आहे ना, हे वॉजंट वॉज नॉट याचं कॉन्ट्रॅक्शन आहे। वॉजंट असंही म्हणू शकता। देअर वॉज नॉट इनफ फूड फॉर ऑल म्हणजे सगळ्यांना पुरेल इतकं अन्न नव्हतं। देअर वॉज नॉट इनफ फूड फॉर ऑल। ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ। ऑलमोस्ट, जवळजवळ। आय एम ऑलमोस्ट रेडी। आय एम ऑलमोस्ट रेडी म्हणजे मी जवळजवळ तयार आहे। ही वॉज ऑलमोस्ट रेडी फॉर ड्रामा म्हणजे नाटकासाठी तो जवळजवळ तयार झाला होता। ही वॉज ऑलमोस्ट रेडी फॉर ड्रामा। ऑफ। ऑफ म्हणजे चा किंवा च्या मालकीचा। ऑफ म्हणजे चा किंवा च्या मालकीचा। ही इज अ स्टुडंट ऑफ लॉ म्हणजे तो लॉचा विद्यार्थी आहे किंवा तुम्हाला म्हणायचं असेल तो इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे। ही इज स्टुडंट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज। एनिवे म्हणजे असो। एनिवे आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट। एनिवे आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट म्हणजे असो, मला यात काही इंटरेस्ट नाहीये। तू आता सांगितलं ते ठीक आहे, पण मला काही त्यात इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला असं म्हणायचंय तर तुम्ही असं म्हणू शकता। एनिवे
आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट. एनिवेअर, एनिवेअर म्हणजे कुठेही, एनिवेअर कुठेही. यू कॅन मीट एनिवेअर, यू कॅन मीट एनिवेअर. तू कुठेही भेटू शकतोस. यू कॅन मीट एनिवेअर. एनिथिंग म्हणजे काहीही किंवा कुठलीही गोष्ट. यू कॅन आस्क मी एनिथिंग, यू कॅन आस्क मी एनिथिंग म्हणजे तुम्ही मला काहीही विचारू शकता. यू कॅन आस्क मी एनिथिंग. तुम्हाला म्हणायचं असेल पण मी काहीच केलं नाही, बट आय डिडंट डू एनिथिंग किंवा बट आय डिड नॉट डू एनिथिंग. तू काहीही करू शकतो. यू कॅन डू एनिथिंग, यू कॅन डू एनिथिंग. ऑफ म्हणजे बंद, ऑफ बंद. स्विच ऑफ द फॅन, स्विच ऑफ द फॅन म्हणजे फॅन बंद करा. स्विच ऑफ द फॅन. समहाऊ म्हणजे कसं तरी किंवा कोणत्या तरी मार्गाने. समहाऊ वी मॅनेज टू कॅच द बस. कसं बस आम्ही बस पकडण्यात यशस्वी झालो. समहाऊ वी मॅनेज टू कॅच द बस. किंवा तुम्हाला ह्या बसच्या जागेवर तुम्ही ट्रेन वापरू शकता, टॅक्सी वापरू शकता. समहाऊ वी मॅनेज टू कॅच द ट्रेन. एनी टाइम म्हणजे कधीही, एनी टाइम. कॉल मी एनी टाइम, कॉल मी एनी टाइम मला कधीही कॉल करा. कॉल मी एनी टाइम. फ्रॉम, फ्रॉम म्हणजे पासून किंवा कडून. फ्रॉम पासून किंवा कडून. ही हॅज कम फ्रॉम मुंबई, ही हॅज कम फ्रॉम मुंबई म्हणजे तो मुंबईहून आला आहे. धिस गिफ्ट इज फ्रॉम मी म्हणजे ही भेट माझ्याकडून आहे. धिस गिफ्ट इज फ्रॉम मी. फॉर, फॉर म्हणजे च्यासाठी. दिस इज फॉर यू, दिस इज फॉर यू म्हणजे हे तुमच्यासाठी आहे. दिस इज फॉर यू. विथ म्हणजे सह किंवा च्या बरोबर. विथ म्हणजे च्या बरोबर. आय गो टू स्कूल विथ माय फ्रेंड, आय गो टू स्कूल विथ माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मैत्रिणी बरोबर शाळेत जाते. आय गो टू स्कूल विथ माय फ्रेंड. किंवा तुम्हाला म्हणायचंय मी माझ्या मैत्रिणी बरोबर मार्केटला जाते किंवा कॉलेजला जाते किंवा शॉपिंगला जाते. स्कूलच्या ठिकाणी तुम्ही तो वर्ड यूज करू शकता. आय गो टू मार्केट विथ माय फ्रेंड, आय गो टू कॉलेज विथ माय फ्रेंड. आय प्ले विथ माय फ्रेंड्स, आय प्ले विथ माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसोबत खेळतो. आय प्ले विथ माय फ्रेंड्स. बी वाय, बाय म्हणजे द्वारे. आय केम बाय बस म्हणजे कशाने. मी बसने आलो. आय केम बाय बस किंवा मी ट्रेनने आलो. आय केम बाय ट्रेन. अबाउट म्हणजे च्या बद्दल किंवा च्या विषयी, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा गोष्टीविषयी. टेल मी अबाउट युअर सेल्फ, टेल मी अबाउट युअर सेल्फ म्हणजे मला तुझ्याबद्दल सांग. टेल मी अबाउट युअर सेल्फ. किंवा तुम्हाला असं म्हणायचंय मला तिच्याबद्दल सांग. टेल मी अबाउट हर, टेल मी अबाउट हर. अबव म्हणजे वर किंवा वरती. अबव. द स्काय अबोव अँड द ग्राउंड बिलो वर आकाश आणि खाली जमीन. आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतर. आफ्टर नंतर. रीड अलाउड आफ्टर मी, रीड अलाउड आफ्टर मी म्हणजे माझ्या नंतर मोठ्याने वाचा. रीड अलाउड आफ्टर मी. किंवा द कॅट रॅन आफ्टर द माऊस, द कॅट रॅन आफ्टर द माऊस म्हणजे मांजर उंदराच्या मागे धावले. अलाइव, अलाइव म्हणजे जिवंत. अलाइव जिवंत. वन्स आय कॉट अ फिश अलाइव, वन्स आय कॉट अ फिश अलाइव एकदा मी एक जिवंत मासा पकडला. ऑल्सो म्हणजे देखील किंवा सुद्धा. ऑल्सो. आय कॅन रीड अँड राईट मराठी अँड ऑल्सो इंग्लिश, आय कॅन रीड अँड राईट मराठी अँड ऑल्सो इंग्लिश मला मराठी लिहिता वाचता येतं आणि इंग्रजी सुद्धा. आय कॅन रीड अँड राईट मराठी अँड ऑल्सो इंग्लिश. एनीबडी म्हणजे कोणीही, एनीबडी म्हणजे कोणीही. इज देअर एनीबडी इनसाइड म्हणजे आत कुणी आहे का. इज देअर एनीबडी इनसाइड. एनी म्हणजे कोणतेही, एनी म्हणजे कोणतेही. यू कॅन चूज एनी लेटर,
यू कॅन चूज एनी लेटर म्हणजे तुम्ही कोणतंही अक्षर निवडू शकता. यू कॅन चूज एनी लेटर. अनदर म्हणजे दुसरा किंवा आणखी एक. वी विल प्ले अनदर गेम. वी विल प्ले अनदर गेम म्हणजे आपण दुसरा एखादा खेळ खेळू. अवे. अवे म्हणजे लांब किंवा दूर. अवे. द लिटल बर्ड फ्ल्यू अवे. द लिटल बर्ड फ्ल्यू अवे म्हणजे तो छोटा पक्षी दूर उडून गेला. द हॉस्पिटल वॉज 2 किलोमीटर्स अवे. हॉस्पिटल 2 किलोमीटर अंतरावर होते. द हॉस्पिटल वॉज 2 किलोमीटर्स अवे. बिटवीन म्हणजे दोन गोष्टींच्या मध्ये किंवा मधोमध. देअर वॉज अ गार्डन बिटवीन द 2 बिल्डिंग्स. दोन इमारतींच्या मध्ये एक बाग होती. बिटवीन. देअर इज अ मॅच बिटवीन भारत अँड ऑस्ट्रेलिया. देअर इज अ मॅच बिटवीन भारत अँड ऑस्ट्रेलिया म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना आहे. देअर इज अ मॅच बिटवीन भारत अँड ऑस्ट्रेलिया. बिसाइड. बिसाइड म्हणजे शेजारी किंवा बाजूला. देअर इज अ प्लेग्राउंड बिसाइड आवर स्कूल. आमच्या शाळेच्या बाजूलाच खेळाचे मैदान आहे. समजा तुम्हाला म्हणायचंय आमच्या घराच्या बाजूला मार्केट आहे. देअर इज अ मार्केट बिसाइड आवर हाऊस. बियॉन्ड. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे. देअर वॉज अ लेक बियॉन्ड धिस हिल. देअर वॉज अ लेक बियॉन्ड धिस हिल म्हणजे या डोंगराच्या पलीकडे एक तलाव होता किंवा या टेकडीच्या पलीकडे एक तलाव होता. एव्हरी म्हणजे प्रत्येक. एव्हरी म्हणजे प्रत्येक. एव्हरी चाइल्ड गॉट अ बलून. एव्हरी चाइल्ड गॉट अ बलून म्हणजे प्रत्येक मुलाला एक फुगा मिळाला. एव्हरी चाइल्ड गॉट अ बलून किंवा एव्हरी चाइल्ड गॉट अ चॉकलेट. प्रत्येक मुलाला एक चॉकलेट मिळालं. एव्हरीबडी म्हणजे सगळे किंवा प्रत्येक जण. पे अटेन्शन एव्हरीबडी. पे अटेन्शन एव्हरीबडी प्रत्येकाने लक्ष द्या. पे अटेन्शन एव्हरीबडी. एनिथिंग. एनिथिंग म्हणजे सर्व काही किंवा सगळं. एनिथिंग. यू हॅव एव्हरीथिंग यू नीड. तुला जे हवं ते सगळं तुझ्या जवळ आहे किंवा तुला जे आवश्यक आहे ते सगळं तुझ्या जवळ आहे. यू हॅव एव्हरीथिंग यू नीड. एव्हरीवेअर. एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र किंवा सगळीकडे. देअर वर लॅम्प्स एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे दिवेच दिवे होते. देअर वर लॅम्प्स एव्हरीवेअर सगळीकडे दिवेच दिवे होते. तर फ्रेंड्स, आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.